काल आपण API कसे डेव्हलप करायचे, API कसे बिल्ड करायचे ते बघितले. मग जो रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स हे एनोटेशन आहे, या एनोटेशनने आपल्याला एम्प्लॉई या क्लाससाठी काही रेडीमेड APIs बनवून दिले आणि हे आपण त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केले या मेथड्स. तर याने जे काही डिफॉल्ट बनवून दिलं ते आपल्याला नको असेल, आपल्याला स्वतःचं पाहिजे असेल, तर ते स्वतःचं तुम्ही कसं करू शकता, कंट्रोलर वापरून करू शकता. कंट्रोलर वापरून करू शकता. हा कोड होता त्या ठिकाणी, मी तो सेपरेट काढून ठेवलेला, बरोबर. तो पुन्हा इथे ॲड करतो. झालं. आणि रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स ऐवजी मी फक्त काय ठेवणार, इथे रिपॉझिटरी ठेवणार. असा आपला सुरुवातीला होता, बरोबर ना. मग आपण हे काढलेलं, हा क्लास काढून टाकला, त्यानंतर इथे रिपॉझिटरी ऐवजी रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स लिहिलं आणि मग ते आपण जे रेडीमेड APIs बनतात ते दाखवले, मॅजिक ऑफ स्प्रिंग बूट ज्याला म्हणतात ते. आता आपल्याला स्वतःचे APIs डेव्हलप करायचे असतील तर आपण असे करू शकतो. इथून हे आधी तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी. मग या APIs वरून मला जो काही डेटा मिळतो तो JSON फॉर्ममध्ये मिळतो. हे अप्लिकेबल कधी आहे, जर तुम्ही फ्रंट एंडला React.js किंवा AngularJS वापरत असाल, किंवा फ्रंट एंडला अँड्रॉइड ॲप असेल किंवा iOS ॲप असेल किंवा फ्लटरमधून डेव्हलप केलेलं ॲप असेल, तर त्यावेळेला हे उपयोगी पडणार. कारण JSONमधून तिकडून फ्रंट एंडकडून डेटा येणार, तो इकडे प्रोसेस होणार आणि प्रोसेस झाल्यानंतर तिकडे जो रिस्पॉन्स पाठवला जाणार तो सुद्धा काय असणार, JSONमध्येच असणार. कळलं ना. पण आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला HTML पेजमध्ये डायरेक्टली रिस्पॉन्स दाखवायचा असेल तर ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण वापरणार थाईमलीफ. मग आपण थाईमलीफ डिपेंडन्सी ॲड केली होती सुरुवातीला प्रोजेक्ट क्रिएट करताना. चेक करूया. थाईमलीफ डिपेंडन्सी आपण ही इथे ॲड केलेली होती. मग ही थाईमलीफ डिपेंडन्सी काय करते, जावाचा कोड आहे तो HTML पेजमध्ये ॲक्सेस करण्यामध्ये मदत करते. आता हा जो कोड होता यामध्ये मी कुठे चेंज करतोय ते बघा. अजून आपण काहीच कोडिंगमध्ये चेंज केलेलं नाही. असा जो आपला कोड होता, आता याच्यात मी कुठे चेंज करतोय बघा. इथे रेस्ट कंट्रोलर ऐवजी मी काय लिहिणार, फक्त कंट्रोलर. रेस्ट कंट्रोलर कधी लिहायचं, जेव्हा आपण JSONमधून डेटा घेणार आणि JSONमध्येच डेटा पाठवणार, म्हणजे जो रिस्पॉन्स आपण देणार तर JSON फॉर्ममध्येच रिस्पॉन्स देणार असू आपण फ्रंट एंडला, तर आपण इथे नुसता कंट्रोलर वापरायचा. तर आपण रेस्ट कंट्रोलर वापरायचा. आणि जर आपल्याला जो रिस्पॉन्स द्यायचा आहे तो JSONमधून न देता आपल्याला ॲज अ HTML पेज म्हणून द्यायचा असेल तर आपण नुसता कंट्रोलर इथे वापरणार. मग हे कंट्रोलर ॲनोटेशन मी इम्पोर्ट करतो. झालं. आता अजून कुठे चेंज करणार, इथे लिस्ट ऑफ एम्प्लॉई हा मला ॲज अ JSON ॲरे म्हणून मिळत होता. त्याच्याऐवजी आता मला काय दाखवायचं आहे, HTMLचं पेज म्हणून दाखवायचं आहे. मग HTML पेजचं नाव आपण कसं देणार, स्ट्रिंगमध्ये देणार ना. म्हणजे इथे रिटर्न टाईप काय येणार, स्ट्रिंग. काय येणार, स्ट्रिंग. मग इथे सुद्धा इथे मी काय लिहिणार, त्या HTML पेजचं नाव ज्याच्यामध्ये मला तो डेटा डिस्प्ले करायचा आहे. मग ते इथे टेम्पलेट्समध्ये index.html आहे ना, मग याच्यामध्येच बनवूया. मग इथे इंडेक्स शब्द लिहिला, .html लिहायची गरज नाही. म्हणजे काय, इंडेक्स पेजवरती तो सगळा डेटा डिस्प्ले केला जाणार. मग मी काय डिस्प्ले करायचं होतं पहिलं बघा, इथे काय होतं, emprepo.findAll. मग हेच करणार मी डिस्प्ले. एक मिनिट. हां, तर हेच करणार मी डिस्प्ले. मग तो कोड होता emprepo.findAll, तो इकडे घेतला. emprepo.findAll काय रिटर्न करतं, तर हे लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करतं. मग मी ते लिस्ट ऑफ एम्प्लॉई समजा इथे स्टोअर केले, लिस्ट ऑफ
एम्प्लॉई लिस्ट नावाच्या ऑब्जेक्टमध्ये हे सगळे स्टोअर केलं. आता ही जी लिस्ट आहे ती मला या HTML पेजमध्ये एम्बेड करायची आहे. मग ही लिस्ट आहे ती HTML पेजमध्ये मला टाकायची असेल तर त्याच्यासाठी मला लागणार इथे मॉडेल. शो ऑल मेथडमध्ये एक मी पॅरामीटर पाठवला मॉडेल. हा मॉडेल कुठला, तर मॉडेल इम्पोर्ट करताना वेगवेगळी सजेशन येतील तुम्हाला. त्याच्यातला कुठला करायचा, हा करायचा org.springframework.ui. हा वाला खालचा करताना लॉगबॅकवाला करू नका, मग एरर येणार. हाच करायचा. मग आता या मॉडेलची एक मेथड आहे मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट. मग ही मेथडमध्ये एक मी लिस्ट नावाचा ॲट्रिब्यूट ॲड करतो आणि त्याला व्हॅल्यू काय करतो, ही जी वरची जी लिस्ट आहे ती इथे पास केली. इथे तुम्ही काहीही नाव देऊ शकता, ABC द्या, पण हे ABC नाव तुम्हाला मग इकडे इंडेक्स पेजमध्ये वापरावं लागेल, इकडे जे देणार ते. मग सेमच जर आपण नाव वापरलं तर आपल्याला लक्षात ठेवायला बरं पडतं, म्हणून मी इथे लिस्ट वापरतो. हे मला काय करून देणार, एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करून देणार. मग आता आपण त्या HTML पेजवरती जाऊया. या HTML पेजमध्ये मला काय दाखवायचे आहे, एम्प्लॉईची लिस्ट दाखवायची आहे. मग ती जी लिस्ट आहे ती मला कशी दाखवायची आहे, ते एका टेबलमध्ये दाखवायची आहे, कारण सगळा डेटा मला या टेब्युलर फॉर्ममध्ये दाखवायचा. मग टेबलमधला पहिला रो म्हणजे काय असतो, टेबलचे हेडर्स असणार. टेबलचे हेडर्स इथे ॲड करतो. टेबल हेडर म्हणजे TH, पहिला ID, मग नेम, त्याच्यानंतर डेजिग्नेशन डिस्प्ले करायचं आहे, त्याच्यानंतर सॅलरी डिस्प्ले करायची आहे, त्याच्यानंतर ॲक्शन डिस्प्ले करायची आहे. ॲक्शन म्हणजेच काय, ॲक्शन कॉलमच्या अंडर मी एडिट डिलीट ही बटन ठेवू शकतो. मग हा जो एवढा कोड आहे याचा अर्थ काय, हे सगळं तुम्हाला मी पहिली जी वेब सिरीज होती, पहिली नाही दुसरी वेब सिरीज नाही सॉरी, आपल्या यूट्यूबची सिरीज एक SQLची होती, त्याच्यानंतर वेब डिझाईनची होती, त्यामध्ये मी हे टेबल टॅग वगैरे शिकवले होते, त्यामुळे ते परत मी एक्सप्लेन करत बसत नाही. हा TR जो वरचा आहे तो काय करतो, पहिला रो रिप्रेझेंट करतो ज्यामध्ये आपण कॉलमचे हेडर्स देतो. आणि हा जो दुसरा TR आहे TR/TR, याच्यामध्ये मी या रोच्या खाली कुठला रो दिसला पाहिजे ते इथून देतो, 1 2 3 4 5. ओके, हे. मग आता हा वाला जो TR आहे, हा जो टेबल रो आहे तो रिपीट झाला पाहिजे. जेवढे लिस्टमध्ये ते आयटम्स आहेत, जेवढे लिस्टमध्ये ते एम्प्लॉई आहेत, तेवढ्या वेळा तो रिपीट झाला पाहिजे. मग मी आता इथे थाईमलिप वापरणार. इथे HTML टॅग तुम्ही जिथे देता त्याच्यात एक ॲट्रिब्यूट वापरतो, XML नेमस्पेस :th www.thimelip.org. हे वेबसाईटचं नाव लिहिलं थाईमलिपच्या. इथे आपण TH दिलं, म्हणून थाईमलिपच्या प्रत्येक ॲट्रिब्यूटची सुरुवात TH: ने होणार. मग हा मला रो आहे तो प्रत्येक लिस्ट आयटमसाठी रिपीट करायचा आहे. आय वॉन्ट टू रिपीट दिस TR टॅग फॉर ईच लिस्ट आयटम, म्हणून इथे घेतो TH:each. मग आता मला कंट्रोलरमधला हा एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे, म्हणजे हे ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचं आहे, लिस्टचं ऑब्जेक्ट. मग ते कसं करणार, मग जावामधलं एखादं ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचं असेल तर आपल्याला $ब्रॅकेटमध्ये ते स्पेसिफाय करावं लागतं. इथे काय केलं, लिस्ट. जर इकडे लिस्ट EMP असेल तर इकडे सुद्धा तुम्हाला लिस्ट EMPच लिहावं लागेल. जर इकडे नॉर्मल लिस्ट असेल तर इकडे सुद्धा नॉर्मल लिस्टच लिहावं लागेल. आता फॉर इच लूप जो तुम्हाला कोर जावामध्ये शिकवला त्याप्रमाणे इकडे मी काय देतो, कोलन, आणि इकडे याच्यातलं एका आयटमचं ऑब्जेक्ट इकडे घेतलं EMP. या लिस्टमध्ये भरपूर एम्प्लॉईज असणार, त्याच्यातला हा एक घेतला. आणि आता इथे मी काय करतो, TH:टेक्स्ट मला इथे डिस्प्ले करायचं आहे. काय डिस्प्ले करायचं आहे, EMPचा ID, या कॉलमच्या खाली एम्प्लॉईचा ID. मग जावाचा ऑब्जेक्ट आपण ॲक्सेस करतोय ना, मग ते कशामध्ये येणार, $ब्रॅकेटमध्ये. कळलं. असंच मी काय करणार,
th: टेक्स्ट, इथे एम्प्लॉईचं नाव, इथे एम्प्लॉईचं आय डी डिजिट. आय डी डिजिट का घेतला? कारण इथे या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, आय डी, नेम, आय डी डिजिट, सॅलरी, सेम स्पेलिंग असं झालं पाहिजे, कॅपिटल स्मॉल. त्याच्यानंतर इथे th: टेक्स्ट, इथे सॅलरी. झालं. आणि याच्यामध्ये मला काय दाखवायचे आहेत? 2 बटन्स दाखवायची आहेत. त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय होणार? एडिटचं ऑप्शन इनेबल होणार आणि दुसऱ्या बटनवरती क्लिक केल्यानंतर डिलीटचं ऑप्शन. त्याच्यासाठी इथे मी 2 बटन घेतो. पहिलं बटन, याच्यामध्ये लिहितो मी एडिट. दुसरं बटन याच्यामध्ये करतो डिलीट. एडिटचं आपण नंतर करूया, बूटस्ट्रॅप स्टुडिओ बघणार तेव्हा, तिथून ते इझी होणार. सध्या मी डिलीटसाठी बटन बनवतो. बटनऐवजी तुम्ही इथे काय करू शकता? अँकर टॅगसुद्धा वापरू शकता किंवा बटनसुद्धा बनवू शकता. दोन्ही पद्धतीने करू शकता. अँकर टॅगने कसं करायचं हे जर बघायचं असेल तर माझी जी स्प्रिंग बूटची जुनी सिरीज आहे ती बघा. त्या सिरीजमध्ये ते ऑलरेडी दाखवले, पण बटनमधून कसं करायचं त्या जुन्या सिरीजमध्ये दाखवलेलं नाही, म्हणून इथे दाखवतो. मग या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे? ऑन क्लिक, याच्यावरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा एक फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. कुठलं? डिलीट EMP नावाचं फंक्शन कॉल व्हायला पाहिजे. आणि या डिलीट EMP नावाच्या फंक्शनमध्ये मी काय पास करणार? हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट पास करणार. आणि हे जे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे हा जावाच्या कोडमधून आलेला आहे, म्हणून ते मला $कर्ली ब्रॅकेटमध्ये पास करावं लागेल. आणि इथे थाइमलीप आपण वापरतोय, म्हणजे हे नॉर्मल ऑन क्लिक ॲट्रिब्यूटने चालणार नाही. तिथे थाइमलीपचं ऑन क्लिक ॲट्रिब्यूट वापरावं लागेल. th: ऑन क्लिक. मग हा वाला पार्ट झाला जावास्क्रिप्टचा. जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा आपण थाइमलीप वापरतो तेव्हा ते आपल्याला एका सिम्बॉलमध्ये ठेवावं लागतं. हा पाईपलाईन सिम्बॉल होता की कुठला तो माझ्या आता लक्षात येत नाही, चेक करतो मी. हां, स्क्वेअर ब्रॅकेट. मग जावास्क्रिप्टमध्ये जेव्हा आपण थाइमलीपचा कोड स्पेसिफाय करतो तेव्हा तो आपल्याला अशा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवावा लागतो. 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवावा लागतो. ठीक आहे. म्हणजे हे डिलीट EMP नावाचं फंक्शन असणार, ज्याला आपण हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट पास करणार. हे डिलीट EMP नावाचं फंक्शन मी इथे लिहून ठेवतो. कुठे? जावास्क्रिप्ट आपण कुठे करतो? बॉडी टॅगमध्ये किंवा हेड टॅगमध्ये. इथे स्क्रिप्ट टॅग घेतला आणि डिलीट EMP नावाचं हे फंक्शन. जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन कीवर्ड लिहून आपण अशा प्रकारे फंक्शन लिहितो. याच्यात मी ऑब्जेक्ट पाठवणार, EMPचं ऑब्जेक्ट पाठवणार. आणि मला काय करायचं आहे? डिलीट करण्यासाठी कोणत्या URL वर जायचं आहे मला? तर इकडे बघा, डिलीट करण्यासाठी /EMP/delete/id याच्यावर जायचं आहे ना. मग त्याच्यासाठी एक काहीतरी document
काहीतरी कीवर्ड होता, विसरायला कसं झालं मला. जावास्क्रिप्ट गो टू URL. हां, लोकेशन डॉट href. लोकेशन डॉट href डॉट रिप्लेस. आणि याच्यामध्ये मी काय करणार, तो URL देणार, सिंगल कोटमध्ये तो द्यायचा. आणि इथे मला हा ID कॉन्कॅट करायचा आहे. इथे ID कुठला, emp.id. emp कुठून आला, इथून आला. आणि याच्या पुढे एक स्लॅश जोडायचा आहे. मग इथे मी स्लॅश कॉन्कॅट करून जोडला. एवढं कळलं. emp/delete. त्याला काय करणार, एम्प्लॉईचा ID इथे येणार आणि हे स्लॅश करून इथे जोडला. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे, इथे अँकर टॅग वापरू शकता. अँकर टॅगमध्ये इथे डिलीट लिहिला आणि इथे काय करणार, href इज इक्वल टू, आता आपल्याला थाईमलिपचा href करायचा आहे म्हणून th:/href. आणि इथे लिंक द्यायची, कुठली, मगाशी ही. मग ही लिंक आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकायची. जसं डॉलर कर्ली ब्रॅकेटमधून आपण हे करतो, जावाचं व्हेरिएबल ॲक्सेस करतो, तसं कर्ली ब्रॅकेट वापरून आपण URLचा रेफरन्स देतो. मग आता याच्यामध्ये या अख्ख्या पाथमध्ये हा ID म्हणजे कोण हे मला स्पेसिफाय करायचं आहे. मग हे कर्ली ब्रॅकेट संपायच्या अगोदरच गोल ब्रॅकेट देऊन मी करू शकतो. ID म्हणजे कोण, तर ID म्हणजे डॉलर कर्ली ब्रॅकेट म्हणजे जावाच्या कोडमधल्या EMPचा ID. असं सुद्धा म्हणजे लिंक काय बनणार याची, समजा एम्प्लॉईचा ID 5 असेल तर emp/delete/5/ अशी लिंक बनणार. कळलं ना. कर्ली ब्रॅकेटमध्ये ID आहे त्या ठिकाणी 5 येणार. त्याचा ID जर 10 असेल तर /emp/delete/10 असं येणार. मग ही पद्धत वापरू शकता किंवा ही पद्धत वापरू शकता. ही जर पद्धत वापरली तर काय येणार, हे इथे एक फंक्शन लिहावं लागणार. ही जी वरची पद्धत आहे याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फंक्शन लिहावं लागतं. पण याचा फायदा काय, तर या फंक्शनमध्ये तुम्ही असा काहीतरी कोड लिहू शकता ज्याच्यामध्ये पॉपअप येतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट. जर त्याने येस सांगितलं तर डिलीट होणार, नाहीतर डिलीट होणार नाही. अशा गोष्टी तुम्ही इथे करू शकता ज्या याच्यामध्ये करू शकत नाही. याच्यामध्ये चुकून जरी क्लिक केलं त्या डिलीट बटनला तरी ते डिलीट होणार. मी दोन्ही करून दाखवतो इथे तुम्हाला. मग एवढं करून मी हा कोड रन करतो. सध्या माझ्याकडे रेकॉर्ड्स किती आहेत ती चेक करतो MySQL मध्ये जाऊन. पाच आहेत. हे रन केलेलं आहे. आता मला हे सगळे एम्प्लॉई डिस्प्ले करायचे आहेत. काय आहे, गेट मॅपिंग/emp. मग मी इकडे जातो, localhost:8080/emp/. मग इथे बघा हे सगळ्यांचं मला टेबल मिळालं. बरोबर, डेटाबेसमधले सगळे एम्प्लॉई इथे फेच झाले. आता हे जे टेबल आहे याला काहीतरी मला बॉर्डर द्यायची आहे. मग इथे इंडेक्समध्ये जातो, इथे टेबलला काय करतो, बॉर्डर इज इक्वल टू 1. आणि हे सर्व्हर रिस्टार्ट करतो. म्हणजे या टेबलला बॉर्डर येणार. बॉर्डर आली. मग इथे काय आलं, ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. आता डेजिग्नेशनचं इथे ID स्टोअर होतोय ना, त्याच्याऐवजी आपल्याला नाव दाखवायचं आहे. हे कसं ते तुम्हाला नंतर दाखवतो. आधी हे बघूया या दोघांचा फरक. हे पहिलं आहे ते बटनवाला कोड. हां, हे हा कोड आहे. याचा आपल्याला बटन दिसतं इथे. आणि त्याच्यानंतर दुसरा आपण अँकर टॅग वापरला आहे. अँकर टॅग लिंकसाठी वापरला आहे, हा वाला. याची आपल्याला लिंक दिसते. मग मी इथे क्लिक केलं
इथे, तर काय क्वेरी फायर होणार ती मला बघायची असेल तर मी काय करणार, राईट क्लिक करणार, इन्स्पेक्ट एलिमेंट करणार. मग याचा कोड दिसतोय बघा, /emp/delete/106. मग इथे 106 का आला, मग याच्यावरची लिंक जर बघितली इथे, तर इथे काय येतोय बघा, /emp/delete/105. बरोबर. याच्यावरची लिंक बघितली समजा ते 104. मग /emp/delete एवढा पार्ट कॉमन आहे, पण इथे त्यांचा ID रिप्लेस होतोय बघा. कशामुळे होतंय ते इथे मी सांगितलं आहे ना, /emp/delete एवढा कॉमन पार्ट आहे. मग कर्ली ब्रॅकेटमधला लिहिलेला पार्ट चेंज होणार, डायनामिक पॅरामीटर आहे तो. मग इथे ID ठिकाणी कोणाला टाक, तर जो काही एम्प्लॉई असणार त्याचा ID emp.id. कळलं ना. म्हणून आपल्याला दिसताना काय दिसतंय, /emp/delete/105 /emp/delete/106 असं आपल्याला दिसतंय. आणि ते 106च्या नंतर आणखी आपल्याला स्लॅश दिसतंय, पण हे गोल ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. आपल्याला एवढाच URL दिसतोय, फक्त इथे कर्ली ब्रॅकेटमध्ये ID आहे त्या ठिकाणी एम्प्लॉईचा ID आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर आता वरच्या कोडमध्ये बघा ते बटन आहे, आणि ऑन क्लिक इज इक्वल टू काय लिहिलं आहे आपण, डिलीट एम्प्लॉई, आणि याच्यामध्ये आपण एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट पास केलं आहे. एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट म्हणजेच काय असणार, एम्प्लॉईच्या ऑब्जेक्टमध्ये ID नेम डेजिग्नेशन सॅलरी म्हणजे जेसॉन टाईपचं ऑब्जेक्ट असणार. मग हे इकडे जाऊन बघूया त्याने काय केलं इथे. मग इथे बघा ऑन क्लिक इज इक्वल टू डिलीट एम्प्लॉई, डिलीट EMP, आणि या गोल ब्रॅकेटमध्ये एक जेसॉन ऑब्जेक्ट आहे बघा. कर्ली ब्रॅकेटमध्ये ID:104, नेम पांडुरंग, ID डेजिक :3, सॅलरी $3 लाख. कळलं ना. असं प्रत्येकासाठी त्याने केलेलं आहे. मग जेव्हा मी याच्यावरती क्लिक करणार त्या बटनवरती, तेव्हा हे फंक्शन कॉल होणार, डिलीट एम्प्लॉई नावाचं. डिलीट एम्प्लॉई नावाचं फंक्शन आपण इथे हेडरमध्ये बनवून ठेवलं आहे ना, इकडे डिलीट एम्प्लॉई. आणि इथे काय पाथ बनणार, emp/delete/एम्प्लॉईचा ID इथे अटॅच होणार, स्लॅश परत दिसणार इथे, म्हणजे employee/delete/102 किंवा employee/delete/103, employee/delete/104, आणि त्याच्या पुढे पुन्हा स्लॅश लागणार. मग कंट्रोलरमध्ये तो चेक करणार इथे employee/delete/employee/delete/ आणि इथे तो नंबर येणार 102, 103, 104 जो काय असेल तो या व्हेरिएबलमध्ये येणार ID मध्ये. मग त्या IDचा इलेमेंट कोण आहे तो आधी शोधून काढणार तो, बरोबर. आणि इथे काय करणार, तो इलेमेंट डिलीट करून टाकणार. आता डिलीट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डिलीट केल्यानंतर आपल्याला तो एम्प्लॉई आपण रिटर्न करत होतो ना, डिलीट झालेला एम्प्लॉई, त्याच्याऐवजी मला काय करायचं आहे, त्याच पेजवरती मला पुन्हा न्यायचं आहे. त्या पेजचं नाव मी कसं देणार, मग इथे स्ट्रिंगमध्ये देणार ना, स्ट्रिंगमध्ये देणार, इंडेक्स पेजवरती जायचं आहे. मग रिटर्न डबल कोटमध्ये स्ट्रिंग आहे, म्हणजे इथे रिटर्न टाईप का असणार, या मेथडचा स्ट्रिंग असणार. डिलीट केल्यानंतर या पेजवर जा. मग या पेजवर जाऊन काय कर, नुसतं ब्लँक पेज दाखवायचं आहे का, नाही, तर याच्यामध्ये जेवढे एम्प्लॉई उरलेले आहेत त्यांची लिस्ट दाखवायची आहे. मग उरलेल्या एम्प्लॉईंची लिस्ट म्हणजेच काय, हा मला कोड पुन्हा टाकावा लागेल ना इकडे, तर दिसणार. मग इथे मॉडेल आहे, मग त्याच्यासाठी इथे सुद्धा मला मॉडेलचा आता ऑब्जेक्ट बनवावं लागेल. मग याने काय होतो, कोड वाढतो आपला, बरोबर ना. म्हणजे मला इथे काय करायचं आहे, या ज्या 3 लाईन्स आहेत त्या सेम टू सेम याच आहेत ना, 3 लाईन्स, बरोबर ना. मग मला आता काय करायचं आहे, या 3 लाईन्स आणि वरच्या 3 लाईन्स या जर सेम असतील तर मी कोड रिपीट का करू, हे फंक्शनच कॉल करतो ना, शो ऑल नावाचं फंक्शनच कॉल करतो इथून. मग ते मी कसं करू शकतो ते बघा, इथे बघा, डिलीट करून टाकलं ना, हा जेव्हा आपण डिलीट करून टाकतो, डिलीट करून टाकल्यानंतर काय कर, तर हे फंक्शन कॉल कर, शो ऑल. शो ऑल फंक्शन कधी कॉल होतं, जेव्हा आपण /emp/ या एंड पॉईंट वरती जातो तेव्हा. मग मी इथे काय करणार, मला कुठे जायचं आहे, /emp/ वरती रिडायरेक्ट व्हायचं आहे. रिडायरेक्ट व्हायचं आहे म्हणून रिडायरेक्ट कोलन असं टाकायचं, /emp/. म्हणजे काय, /emp/ हा एंड पॉईंट तो ॲटोमॅटिक फायर करणार डिलीट करून झाल्यानंतर. मग /emp/ मुळे काय होणार, तर हे फंक्शन कॉल होणार,
आणि पुन्हा आपल्याला उरलेल्या एम्प्लॉईंची लिस्ट दिसणार. आता इथे मी कोडमध्ये चेंज केलं म्हणून पुन्हा हा सर्व्हर रन करतो. हे पेज रिफ्रेश करतो. आता मी काय करतो, एकदा लिंक वापरून डिलीट करून बघतो आणि एकदा बटन वापरून डिलीट करून बघतो. इथे आता मी लिंक वापरून डिलीट करून बघतो. झालं डिलीट. आता बटन वापरून डिलीट करून बघतो. बटन वापरून होत नाही. काय एरर होतोय बघूया. एरर जर काही येत असेल जावास्क्रिप्टचा तर तो आपल्याला कन्सोलमध्ये दिसतो. मग इथे काय होत नाही. या बटनला क्लिक केल्यावरती काय प्रॉब्लेम आहे चेक करूया. ऑन क्लिक डिलीट EMP. मग हे वरचं जे फंक्शन आहे डिलीट EMP, हे फंक्शन कॉल होतंय की नाही हे मला चेक करावं लागेल. याचं स्पेलिंग डिलीट EMP आणि याचं स्पेलिंग सेम आहे का ते चेक करावं लागेल. मग हे फंक्शन कॉल होतं की नाही हे मी कसं चेक करणार. इथे याच्यामध्ये एक पॉपअप टाईप करून बघूया. पॉपअप किंवा console.log. आपण लॉग टाकू शकतो खाली. फंक्शन कॉल्ड. फंक्शन कॉल्ड हे प्रिंट होतोय. 2 वेळा कॉल झालं. फंक्शन कॉल्ड हे प्रिंट होतंय परंतु ते डिलीट होत नाही आहे. का डिलीट होत नाही आहे ते बघूया. म्हणजे इथपर्यंत तर आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय, हे होत नाही आहे. /emp/delete. मग याचं नेमकं आउटपुट काय येत आहे ते आपण चेक करूया. console.log आणि गोल ब्रॅकेटमध्ये मी हे टाकतो. मी रन करतो. कन्सोलमध्ये बघतो. /emp/delete/102 होतंय बरोबर. URL तर आपला बरोबर बनतोय हा, पण हे काम करत नाही आहे. location.href हे काम करत नाही आहे. याच्यावरती सोल्युशन बघूया. हां, हे तरी वापरायचं किंवा हे तरी वापरायचं. जर हे वापरलं window.location.href तर आपल्याला हे गोल ब्रॅकेटमध्ये स्पेसिफाय करावं लागेल. जर हे वापरलं window.location.href तर आपल्याला इज इक्वल टू देऊन तो पाथ लिहावा लागेल. दोघातलं एक कुठलं तरी वापरायचं. माझ्या वाचनानुसार जेव्हा तुम्ही हे वापरता window.location.href त्यावेळेला जेव्हा तुम्ही ते बॅक बटनला क्लिक करता तेव्हा अगोदरच्या URL वरती जाता, पण जेव्हा तुम्ही रिप्लेस वापरता तेव्हा अगोदरच्या URL वरती जात नाही. इथे बघूया काय म्हटलंय. द डिफरन्स बिटवीन href अँड रिप्लेस इज दॅट रिप्लेस रिमूव्स द URL ऑफ अ करंट डॉक्युमेंट फ्रॉम द डॉक्युमेंट हिस्ट्री, meaning that it is not possible to use back button. हां, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. कुठेतरी मी हे वाचलेलं पूर्वी. window.location.replace ही वाली वापरूया आपण. window.location.replace. रिफ्रेश करतो इथून.
आता बघतो क्लिक करून, आता डिलीट होत आहे बघा, कळलं ना. हे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे बटन वापरून आणि एक म्हणजे हे वापरून. मग आता हे बटन वापरून मी जो दाखवला त्याच्यात आणखी एक फायदा काय सांगितला तुम्हाला, तर तुम्ही हे करू शकता, कन्फर्मेशनचा मेसेज तिथे लिहू शकता, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड वगैरे, तो अलर्ट वगैरे घेऊ शकता. मग हे अलर्ट कसे वापरायचे ते तुम्हाला दाखवतो. कन्फर्म अलर्टच्या ऐवजी तिथे कन्फर्म शब्द वापरायचा. आता हे बॉक्सेस वेगवेगळे आहेत, पॉपअप बॉक्सेस, त्याच्यातला एक अलर्ट हा तुम्हाला दाखवला. इथे विंडो शब्द लिहायची, कंपल्सरी लिहायची गरज नाही, अलर्ट. मग त्याच्यात एक पॉपअप येणार अशा प्रकारचा. त्याच्यानंतर हा कन्फर्मेशन बॉक्स, प्रेस अ बटन, ओके. तर इथे काहीतरी एक ॲक्शन प्रिंट होणार, कॅन्सल केलं तर कॅन्सल. म्हणजे काय, हे फंक्शन आहे, जसं आपण फंक्शन बनवलं तसं. कन्फर्म, प्रेस अ बटन, याने जर ट्रू रिटर्न केलं तर इफ ब्लॉकमधला हा वाला वरचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, नाहीतर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. मग हा आपल्याला पाहिजे आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीटसाठी. त्याच्यानंतर प्रॉम्प्टवाला आहे. प्रॉम्प्टवाला जो आहे तो काय करतो, युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतो. प्लीज एंटर युअर नेम. बाय डिफॉल्ट काय आहे तिथे, हॅरी पॉटर म्हणून आहे. ते समजा मी माझं नाव टाकलं आणि ओके मारलं, तर इथे काय आलं, हॅलो अक्षय, हाऊ आर यू टुडे असं आलं. आणि जर मी काय नाही टाकलं तर इथे बाय डिफॉल्ट नाव आलेलं आहे. ते बाय डिफॉल्ट नाव आपण दुसरा पॅरामीटर म्हणून पास करतो. लाईन ब्रेक जर वापरायचे असतील त्या अलर्टमध्ये तर आपण /n वापरू शकतो, म्हणजे तिथून ते टेक्स्ट खाली आलेलं दिसणार आहे बघा. हॅलो आणि हाऊ आर यू खाली आलेलं दिसतंय. खाली आलेलं का दिसतंय, कारण इथे /n वापरलं आहे. मला काय वापरायचं आहे, डिलीटसाठी कन्फर्मवाला वापरायचा आहे इथे. मग मी इथे काय करणार, तो कन्फर्मवाला बॉक्स घेणार, इफ कन्फर्म, आणि इथे मेसेज टाकतो. मेसेज काय टाकतो, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड असं टाकतो. हा इफ आणि हा एल्स. हे गोल ब्रॅकेट कोणाचं, याचं, आणि हे गोल ब्रॅकेट इथे संपतं. जर याची व्हॅल्यू ट्रू आली, याने जर ट्रू रिटर्न केलं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, नाहीतर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हे काय आपण टेस्ट करण्यासाठी बघितलेलं ना. जर ट्रू रिटर्न केलं तर इथे आपण काय करूया, विंडो डॉट लोकेशन डॉट रिप्लेस हे कर. जर फॉल्स रिटर्न केलं तर आपण इथे अलर्ट पॉपअप दाखवूया, रेकॉर्ड इज नॉट डिलीटेड असं. आणि हा प्रोग्राम मी रन करतो. पेज रिफ्रेश करतो. आता डिलीटला क्लिक करतो, ते पॉपअप आला बघा, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड. जर मी कॅन्सल केलं तर काय मेसेज आला, रेकॉर्ड इज नॉट डिलीटेड. बरोबर. हे असं का आलं, कारण मी इथे कोडमध्ये लिहिलं आहे ना, कन्फर्म डायलॉग, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड. जर ओके केलं म्हणजे ट्रू रिटर्न केलं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, पण मी कॅन्सल केलं ना, म्हणून हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला. रेकॉर्ड इज नॉट डिलीटेड हा पॉपअप आला. आता मी परत डिलीट करायला जाणार आणि ओके क्लिक करणार. ओके क्लिक केल्यामुळे काय होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि आपल्याला तो या URL वरती घेऊन जाणार. या URL वरती म्हणजे कुठे, emp/delete/employeeचा ID जो काय असेल तो, म्हणजे इथे घेऊन जाणार आणि हा वाला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. डिलीटला क्लिक करतो आणि इथे ओके करतो. आता झालं डिलीट, इथे क्लिक करतो, ओके करतो. कळलं. अशा प्रकारे आज आपण
जी रेकॉर्ड्स आहेत डेटाबेसमधली, ही डेटाबेसमधली ही जी रेकॉर्ड्स होती, आता जर रिफ्रेश केलं तर काय होणार, ही सगळी गेलेली असणार. ही मगाशी येऊन राहिलेली आहे, सगळी गेली. मग ही जी रेकॉर्ड्स होती ती आपण GUI सोबत कनेक्ट केली, म्हणजे डेटाबेस हा आपण GUIला कनेक्ट केला. डेटाबेसमधले रेकॉर्ड्स इथे आपण डिस्प्ले करून दाखवले. मग उद्या आपण काय बघणार आहोत, इकडे एक फॉर्म बनवणार आहोत, HTML फॉर्म, जो ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे ॲक्सेप्ट करणार. आणि सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर इकडे डेटाबेसमध्ये एंट्री तर होणारच, आणि लगेच इथे सुद्धा आपल्याला दिसणार, आता जशी रेकॉर्ड दिसत होती तशी. ते आपण उद्या बघूया. आज जे काही शिकवलं याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर थांबा, विचारा, आणि जर नसेल तर मीटिंग लीव करू शकता. पूजा, आदित्य, डाऊट?